क्या क्या चबा सकते हैं? अजवाइन और सेंधा नमक दोनों मिक्स करके उसमें थोड़ी सी हींग डाल के थोड़ा सा ऐसे उसको पेस्ट या ऐसे थोड़ा सा चुमुड़ के खा सकते हैं। मुंह में रखकर उसको चबाना है। चबाना है। नमस्कार। बहुत खाना खाया है और खाना हजम नहीं हुआ है, अपचन, इंडाइजेशन, अजीर्ण हो गया है, तो उस पर क्या क्या हम कर सकते हैं, क्या क्या चबा सकते हैं? अजवाइन और सेंधा नमक दोनों मिक्स करके उसमें थोड़ी सी हींग डाल के थोड़ा सा ऐसे उसको पेस्ट या ऐसे थोड़ा सा चुमुड़ के खा सकते हैं। मुंह में रखकर उसको चबाना है। चबाना है। चबाना ये जो प्रक्रिया है, ये सबसे महत्वपूर्ण प्रक्रिया है। जेव्हा आपण एखादी गोष्ट चावून खातो तेव्हा त्या गोष्टीमध्ये लाळ मिसळली जाते। 32 वेळा चावणे नावाचा आपल्याकडे एक प्रकार सांगितलाय। जेवल्यानंतर चावलं पाहिजे। पान खाण्याची परंपरा आहे। आता जो सांगितला फॉर्म्युला, थोडासा ओवा, त्याच्यात थोडासा हिंग, त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ असं घेऊन हातावर असं असं चुरगळायचं आणि तोंडामध्ये अशी बुकणी टाकायची, कोल्हापुरी भाषेत बोलायचं तर, आणि चावून चावून खायचं। त्याचा रस, त्याचा फ्लेवर जो आहे हा गिळत राहायचा। आतला हिंग जो आहे, ओवा जो आहे, हा अत्यंत चांगलं, गॅस लगेच 10 मिनिटाच्या आत पोटातनं गॅस रिलीज होऊन जातो आणि जे असं टम्म फुगलेलं पोट असतं ते कमी व्हायला मदत होत असते। ढेकर येऊन जाते, उदान बाहेर पडून जातो, अपन बाहेर निघून जातो, व्यान, समान, हे जे अग्नीच्या जवळ, हृदयाच्या जवळ राहणारे वाताचे प्रकार असतात हे सगळे कमी होतात आणि आतमध्ये जाणारा जो प्राण आहे ह्याला मोकळेपणाने आत फिरता येऊ शकतं। त्यामुळे प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान हे 5 वाताचे प्रकार आतमध्ये जेवल्यानंतर जे कोंडले जातात त्यांना मोकळेपणा येण्यासाठी हा फॉर्म्युला एकदम छान आहे। तुला असं आणखीन काही सांगता येऊ शकेल का की पचनाला मदत होईल, गॅस, अजीर्ण, पित्त होणार नाही? जेवणानंतर आपण बडीशोप, जिरे मिक्स करून त्यामध्ये थोडं सैंधव टाकून घेऊ शकतो। बडीशेप, जिरं, सैंधव हे पण सगळे खूपच छान प्रकार आहेत। आपले काही व्हिडिओ आहेत, आपण त्याच्यात मुखशुद्धी नावाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचं वर कॅप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तो वाचलात ऐकलात तरी चालू शकेल। साधे साधे प्रयोग असतात। जेवल्यानंतर आपल्याकडे बडीशेप चावून खाण्याची पद्धत होती। आज हॉटेलमध्ये कुठेही गेलात तरी तुम्हाला जेवल्यानंतर मुखशुद्धी म्हणून बडीशेप दिली जाते। ही बडीशेप का दिली जाते? तर तोंडाला वास, जे आधी खाल्लेले पदार्थ असतात त्याच्यात कांदा, लसूण हे उग्र तीक्ष्ण पदार्थ असतात, त्यांचे वास तोंडाला बाकीच्यांना त्रास देऊ नयेत यासाठी तुम्ही ती बडीशेप चिमूटभर खाऊन जर बाहेर पडलात तरी ती चांगलं काम करत राहते। चावल्यामुळे दुसरा एक फायदा असा होतो की हे जे काही पार्टिकल्स तोंडामध्ये राहतात, जीभ तेवढ्या वेळेला तिथे तिथे जात राहते। 2 दातांच्या मध्ये समजा जिरं अडकलं, दाताच्या काही होल असतात तिथे जाऊन ओवा अडकला, असं आपल्याला करायला लागतं। दातांची स्वच्छता होत असते, दातांच्या मधल्या फटी असतात तिथे जे काही अडकलेलं असतं तिथे जीभ जात राहते, जिभेला व्यायाम होतो। किती वळवावं लागतं जिभेला, वर खाली, आगे मागे, आगे पिछे, सगळीकडे, ओठांच्या मागे वर, ह्या सगळ्यांमधनं जिभेला पण एक चांगला व्यायाम होत असतो। त्यामुळे ही केवळ मुखशुद्धी नाहीये, हा जिभेला व्यायाम आहे, गालाच्या स्नायूंना व्यायाम आहे। असं एक संशोधन मध्ये मी ऐकलं की गालाचे स्नायू जर तुमचे चांगले राहायला पाहिजे असतील तर ते वारंवार हलवले गेले पाहिजेत आणि म्हणून या पाश्चात्य देशामध्ये च्युइंगम नावाचा प्रकार केला गेला। चावत राहा नुसतं, चुई 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 चुई, म्हणून त्याला च्युइंगम म्हणतात। मग आपल्याकडे पचनाला मदत होईल, बरं त्या च्युइंगमचा फायदा काहीच नाही, ते एवढंच असतं, ते सगळं थुकून टाकायचं, कुठेतरी कोणाच्या तरी केसाला अडकतं, कोणाच्या तरी कपड्याला अडकतं, चपलेला अडकतं, एवढाच त्याचा तोटाच आहे, जास्ती फायदा तर काहीच नाहीये। फ्लेवर फक्त त्याच्यातला मिळतो आणि त्याचा वापर कुठे करतात? दारू पिऊन घरी जाताना समजू नये म्हणून किंवा गुटखा खाल्लाय तो समजू नये म्हणून ती च्युइंगम जगळली जाते। पण आयुर्वेदातले हे जे उपचार, घरगुती उपचार सांगितलेले आहेत, औषधांचाही फायदा होतो, पचनालाही मदत होते, जिभेला व्यायाम होतो, घशाला सुद्धा व्यायाम होतो आणि गालाचे स्नायू देखील चांगले राहतात। चेहऱ्यावरचं जे हास्य आहे हे हास्य चांगले येण्यासाठी गालावर एकूण 72 प्रकारचे स्नायू देवाने दिलेले आहेत। या सगळ्या स्नायूंना जर आपण काम दिलं तर ते ऍक्टिव्हेट राहतील आणि ऍक्टिव्हेट राहिले तरच त्यांचं सौंदर्य आणखीन खुलून दिसेल। खरं की नाही? नमस्कार।